त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघतोय। नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघातून स्वतः देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे 3 टर्म निवडून आलेले आहेत। तर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे आणि यासोबतच त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार संजय गुडधे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस हे निवडून आले तर मुख्यमंत्री पदाची माळ ही नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार हे खरं तर महत्त्वाचं असणार आहे। जर महायुतीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री पद नेमकं कुणाला मिळणार हे पाहणं आता औत्सुक्याचं असणार आहे। यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईनचा नारा खरा ठरणार का त्याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि एकूणच त्यांच्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थकांनी अतिशय मेहनत घेतल्याची त्यांनी सांगितलेलं आहे। यासोबतच लाडकी बहीण योजनेचा प्रचार सुद्धा जोरदार केला त्यामुळे त्याचा कसा परिणाम आता विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळतोय ते औत्सुक्याचं आहे। निश्चितच मोहिनी, खरं तर या संपूर्ण निवडणुकी दरम्यान जो प्रचार करण्यात आलेला होता देवा भाऊ पुन्हा अशा प्रकारचा प्रचार यंदाच्या निवडणुकीत झालेला होता। त्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस हे जर निवडून आले तर ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकावरती असू शकतात ही शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते। कारण यंदा बदल होणार असे संकेत हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा दिलेले होते। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात विजयाची माळ पडणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आणि आता देवेंद्र फडणवीस आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झालाय। दरम्यान सेजल आपण पाहतोय सध्या नागपूरमध्ये विशेषतः विदर्भामध्ये आतापर्यंत भाजपनं हा संपूर्ण जो भाग होता तो काबीज केलेला होता। आता मात्र या ठिकाणी काहीशी ताकद काँग्रेसची सुद्धा वाढतीये। काँग्रेस सुद्धा या ठिकाणी तग धरू पाहत आहे आणि त्यामुळे काँग्रेसला टक्कर देणं भाजपला किंवा महायुतीला कितपत शक्य होत आहे आणि दोघांमध्ये हा अटीतटीचा सामना कोणत्या निर्णायक या स्थळापर्यंत पोहोचतोय ते पाहणं अतिशय उत्सुकतेचं आहे। निश्चितच मोहिनी, जसं तू म्हणालीस आता काँग्रेस सुद्धा या ठिकाणी ताकद आपली वाढवतीये, काँग्रेस मजबूत होताना दिसतीये। मात्र जर आपण 2009 आणि 2014चा विचार केला तर हे दोनही टर्म मध्ये भाजपचीच सत्ता विदर्भात जास्तीत जास्त ठिकाणी आली असल्याचं बघायला मिळालेलं होतं। 2019 मध्ये सुद्धा तसंच काहीचं चित्र बघायला मिळालं, जास्त काही बदल झालेले नव्हते।